आता उशीर नकोय कारण आता 1 मिनिट राहुल. आर्यन, अजय, प्रथमेश, लक्ष सुद्धा 3:56 झाली आहेत. शार्प ऑन टाइम इकडे टाइम मॅच केला जाईल. अजय भोईर आणि प्रथमेश मात्र स्पेशली लक्ष सुद्धा विदिन 20 मिनिट्स एनी मोमेंट एनी कॉस्ट एनी हॅव 4 षटकं टाकायचे आहेत. जर 4 षटकं 20 मिनिटात नाही झाली, जसं सुरू होईल या मॅचचं 5वं षटक, 4 खेळाडू फक्त 38 सेकंडच्या बाहेर असतील. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच राहुलजी चव्हाण सर. थँक्यू सो मच ओमकारजी शेटे सर. निश्चितच या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध करणारं समालोचन आणि क्रिकेटचं तंत्रशुद्ध समालोचन आपल्याला ऐकायला मिळतंय. गेम ऑन. पहिलाच बॉल सन्मान देत असताना खेळतो. निश्चितच पॉइंटच्या दिशेनं चेंडूला काढलंय. जबरदस्त फटका. आउटफील्ड फास्ट. चेंडू अगदी जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषेच्या बाहेर. पहिला चौकार. दिवा स्पोर्ट्स दिवा आणि त्यांना फाईट करत असताना जय हरी रांजनोली या दोन संघांच्या दरम्यान चाललेली मॅच. पहिला चेंडू चौकातोय. गोलंदाजी मार्कवरती आर्यन वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो, मात्र फटका लाजवाब पाहायला मिळतोय. बॅट्समन सुखदेव ऑन फायर. पाठोपाठ ठोकलेला हा दुसरा चौकार. साठी दमदार सुरुवात होतीये. बॅटिंग करत असताना सुखदेव भामरे यांच्या बॅटमधून आलेले 2 सलगचे चौकार. 2 लिजेंडरी क्रिकेटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनुभवी आणि निश्चितच अनुभवाची शिदोरी घेऊन मैदानावरती सुरुवात करतायत. सुखदेव भामरे ठोकले 2 सलग चौकार. गोलंदाज आर्यन गोलंदाजीवरती. युवा यंगस्टर गोलंदाज राईट अबोर द विकेट. वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जातो. यावेळेस खराब फिल्डिंग. थोडंसं फंबल त्या ठिकाणी आणि हातातनं चेंडू निघून गेला. आउटफील्ड फास्ट अडवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा त्या ठिकाणी पाहायला मिळाली. जीवाचं रान करत असताना चेंडूला अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालाय. निश्चितच पंचांच्या इशाऱ्याकडे वाट पाहिली जाईल. चेक करायचंय. तिसऱ्या पंच्या माध्यमातून चेक केलं जाईल. त्या ठिकाणी सीमारेषेवरती सीमारेषा पार झालाय का हे आपल्याला पाहायचं आहे. सुरुवातीला हातातनं चेंडू निघून गेला. त्यानंतर आपण पाहाल तर भरपूर प्रयत्न सीमारेषेवरती चेंडूला अडवण्यासाठी झाले, मात्र त्या ठिकाणी नक्की काय घडलंय हे आपल्याला पाहायचंय. आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. चेंडू सीमा पार. हा चौकार. आर्यन गोलंदाजी मार्कवरती. निश्चितच सलगचे 3 चौकार येत आहेत आणि सुरुवात दमदार होतीये. बॅटिंग करत असताना जय हरी रांजनोली या संघाची सलामीची जोडी. अनुभवी फलंदाज, जुने जाणते खेळाडू आहेत. भरपूर वर्षांचा आणि हा अनुभव मैदानावरती उतरवतायत बॅट्समन सुखदेव भामरे. सलगचे 3 चौकार. प्रेशर क्रिएट होतोय. आपण पाहाल तर आर्यन भोईर युवा खेळाडू आहे, नव्या खेळाडू आहे. भरपूर चांगल्या गोलंदाजी ओळखला जातो. अलीकडच्या काळामध्ये प्रचंड वेगवान गोलंदाजी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. एक चांगल्या दर्जाचा तो खेळतोय आणि आज मात्र बलापूरच्या या नगरीमध्ये थोडीशी खराब सुरुवात झाली आहे. कमबॅकची गरज आहे आणि यावेळेस फटका खेचलाय. फिल्डर अचूक जागेवरती त्या ठिकाणी तैनात आहे. एका टप्प्यावर चेंडूला अडवलं, फेकतोय आणि एक सिंगल धाव या दरम्यान कंप्लीट करतायत. 3 चौकार. त्यानंतर एक सिंगल धाव येते. सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती पेश होतोय. बॅटिंग करत असताना टीम जय हरी रांजनोली मैदानावरती खेळतोय. सलामीची जोडी मैदान आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूनं लिजेंड प्रमोद म्हात्रे आणि सुख भामरे ही जोडी मैदानावरती बॅटिंग करतायत. चांगली सुरुवात. एकंदरीत जर आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ पाहिलाय आणि धावफलकावरती तब्बल 13 धावा जोडल्यात. बॅटिंग करत असताना टीम रांजनोली. यावेळेस पहा ऑन साइडला खेळलेला फटका बरोबर अचूक जागेवरती फिल्डर आहे. त्या ठिकाणी चेंडूला पकडण्यात यश मिळालं. एक सिंगल पुन्हा येईल. अजून एक धाव आली. धावावरती जोडली जाते आणि एका मदतीनं स्कोर कार्ड पुढे जात आहे. ते या धावसंख्येवरती फलक हलता ठेवला जातोय. अनुभव आहे आणि हा संपूर्ण अनुभव या ठिकाणी वापरला जातोय. सलगचे 3 चौकार. त्यानंतर 2 सिंगल. 14 धावा धावफलकावरती. आर्यन गोलंदाजी करतोय. समोर सुखदेव भामरे.
यावेळेस अपील करतायत अपील उचलून धरली आणि पंचांचं बोट जासे आकडे. मोठी विकेट या ठिकाणी कॅरी केली. फलंदाज होतोय बाद. पण टीव्ही स्क्रीन वरती पाहतो अगदी दूध का दूध पाणी का पाणी टेनपिक्स वाहिनी काम करत असते मित्रांनो. जबरदस्त क्वालिटी आणि क्लिअरिटी कुणालजी म्हात्रे आणि संपूर्ण कंपनी कार्यरत असलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बाजूनं व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक व्ह्यूनं तुम्हाला निश्चितच चित्रीकरण पाहायला मिळतंय आणि क्वालिटी पहा मैदानावरती. अगदी जर तुम्ही छोटीशी वस्तू जरी हरवली तरी अगदी बरोबर कॅमेऱ्याच्या साह्याने टिपली जाईल अशा पद्धतीचं क्लिअरिटी आणि क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. निश्चितच टेनपिक वाहिनीचं कौतुक केलं जाईल. आज अलीकडच्या काळामध्ये अग्रगण्य वाहिन्यांच्या मध्ये टेनपिक वाहिनीला आपण पाहत असतो, मोजत असतो आणि ज्या ज्या वेळेला आपल्याला गरज लागते त्या त्या वेळेला आपण टेनपिक वाहिनीची निश्चितच मदत घेत असतो. 3:56 बरोबर पहिला चेंडू आहे मित्रांनो. वेळेची काळजी घ्या. वेळ आणि काउंटडाऊन केला जात आहे. आज आपल्याला अजून मॅच कव्हर करायचे आहेत. मेगा फायनल सुद्धा खेळवायची आहे. स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाज हर्ष तयार होतोय. स्ट्राईक एंड वरती प्रमोद म्हात्रे बॅट फिरवली. बॅट स्विंग फास्ट होती मात्र बॅट आणि चेंडू मध्ये संपर्क आला नाही. विकेट किपरनं उरलेलं काम पूर्ण केलं. निर्धाव स्वरूपात हा चेंडू समाप्त झाला. अनुभवी फलंदाज स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय प्रमोद म्हात्रे. गोलंदाजी मार्क वरनं अजून एक अनुभवी खेळाडू हर्ष गोलंदाजीसाठी. षटक क्रमांक 2 संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक या ठिकाणी हर्षच्या खांद्यावरती आहे जबाबदारी. वेगवान चेंडू होता. फटका चांगला खेचलाय आणि ऑन साइडला प्रॉपर टायमिंग फटका. प्रमोद म्हात्रे बॅटमधनं आलेला हा दमदार षटकार. षटकार येतोय. 6 धावांची मदत येते. स्कोर कार्ड भरकन वेगानं पुढे सरकलं. 20 या आकड्यावरती नंदू पाटील यांचं स्वागत षटकारानं झालंय. 6 धावा येत आहे. धावफलकावर निश्चितच रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. प्रमोद म्हात्रे स्ट्राईक एंड वरती बॅटिंग करत असताना सलामीसाठी का माझ्यावरती विश्वास ठेवला जातो. गेली कित्येक वर्ष टेनिस क्रिकेट विश्वाची सेवा करत असताना आपल्या नावाची छाप मैदानावरती सोडताना पाहायला मिळाले. त्यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू चांगल्या टप्प्यावरती पिच केलं वाईड यॉर्कर स्वरूपात. निश्चितच बॅटला व्यवस्थित स्पर्श झाला नाही. बॅटला एज झाल्यानंतर एक सिंगल होती. एका धावेची मदत येईल. धावफलक जर आपण पाहिला तर 21. एका गड्याच्या मोबदल्यात 21 धावा. मॅच आपल्याला निश्चितच एक दमदार पाहायला मिळते. एका बाजूनं दिवा स्पोर्ट्स दिवा आणि त्यांना फाईट देत असताना जे हरी रांजनोली या दोन संघांच्या दरम्यान मोठा मुकाबला मैदानावरती चालू आहे. बदलापूरच्या धर्तीवरती, बदलापूरच्या या ऐतिहासिक मैदानावरती, वडवली गावचं हे ऐतिहासिक छत्रपती शाहूराजे क्रीडांगण, या क्रीडा नगरीवरती चाललेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. चेंडू हवेमध्ये आहे. झेल टिपण्याची सुवर्ण संधी आणि या संधीचं सोनं केलं जातंय. एक चांगल्या दर्जाचा झेल हर्षच्या माध्यमातून आपण पाहिला आणि दुसरी विकेट या ठिकाणी कॅरी केली जाते. फलंदाज जितू तंबूच्या आश्रयाला निराश मनाने परततोय. षटकार आला त्यानंतर एक चांगलं कमबॅक मैदानावरती नंदू पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. अनुभवाची शिदोरी खोलत असताना यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला जितूचा खेळ संपन्न झालाय. गोल्डन डकचा शिकार. एक चेंडू फेस केला. 0 धावांवरती बाद होतोय. नवीन फलंदाज विनीत भगत चौथ्या क्रमांकावरती स्ट्राईक वरती तयार. यावेळेस पुन्हा एकदा स्लोवर वन मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता मात्र बॅटवरती व्यवस्थित मिडल झाला नाही. एक सिंगल धावेवरती संतुष्ट राहावं लागेल. 22 धावा. धावा येणं गरजेचं. सिंगल येऊ दे, डबल येऊ दे, लाईफलाईन चालू राहिली पाहिजे. या अनुषंगानं एक सिंगल धावफलकावरती जोडतायत विनीत भगत आणि प्रमोद म्हात्रे हे दोन फलंदाज मैदानावरती खेळतायत. 5 षटकांची मॅच आहे.
दुसरं षटक मार्गस्थ असताना धावफलकावरती 22 धावा नेल्सन फिगर, 22 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. नंदू पाटील पुढचा चेंडू येतोय. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ असताना आपण पाहताय पंचांच्या डाव्या बाजूनं हे षटक ओव्हर द विकेटनं. यावेळेस बॅकफुटला जाऊन फटका चांगला पाहायला मिळतोय. जबरदस्त क्लासिकल नजराणा, क्लासिकल अंदाज, प्रेमानं अगदी खेळलेला फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटमधली नजाकत आपण पाहताय. बॅट्समन प्रमोद म्हात्रेच्या बॅटमधनं चेंडू निघाला सीमारेषेच्या दर्शनाला. धावफलकावरती जर आपण पाहाल तर 13.00 ची सरासरी 26 धावा जोडतायत. जबरदस्त सुरुवात, फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला करून देत आहेत. 5 षटकांची मॅच आहे. हळूहळू आपण पाहताय जवळजवळ घड्याळामध्ये 4:05 होत आहेत आणि संध्याकाळच्या वातावरणाकडे आपण हळूहळू पदार्पण करतोय. निश्चितच वाटचाल करतोय. संध्याकाळचं सत्र म्हटलं तर निश्चितच धावा बनवताना, चेस करताना निश्चितच अडचणी येत असतात. अशा पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाले. या मॅच मध्ये किती धावा जमवल्या जातील? 2 षटकांचा खेळ संपलाय. 26 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्यात आणि तिसऱ्या षटकाला यावेळेस सुरुवात केली जाईल. गोलंदाज हर्ष गोलंदाजीसाठी यावेळेस येतोय. तिसऱ्या षटकाची जबाबदारी युवा खेळाडू, नव्या दमाचा नवा शिलेदार तिसऱ्या षटकासाठी निश्चितच या ठिकाणी तैनात केला जातोय. वादळ रोखायचंय, मैदानावरती वादळ घोंगावतंय. प्रमोद म्हात्रे नावाचं साथ देण्यासाठी विनीत भगत हा खेळाडू मैदानावरती. या 2 खेळाडूंनी निश्चितच खेळ चांगला दाखवलाय. हर्षला सुद्धा चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न आहे, मात्र यावेळेस पहिला चेंडू फुल टोच आणि फुल टोल या चेंडूवरती वसूल केलाय. सरळ चेंडू भिरकावून दिला सीमारेषेच्या पल्ल्याआड. विनीत भगतचा हा दमदार षटकार. धन्यवाद, थँक्यू सो मच. मेन इन ब्ल्यू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीम दिवा स्पोर्ट्स दिवा गोलंदाज हर्षवरती चढवलाय हल्ला. यावेळेस पुन्हा एकदा इम्प्रोवाइज करण्याचा प्रयत्न होता. निश्चितच फुटवर्क चुकीच्या पद्धतीने पाहायला मिळालं आणि मिसटायमिंग स्ट्रोक यावेळेस माघारी पाठवलं जाईल. हर्षनं केलंय कमबॅक. बॅट्समन विनीत भगत तंबूच्या आश्रयाला. सात धावा बनवल्या आणि तंबूच्या आश्रयाला जाऊन विसावतोय. बॅटिंग करत असताना विनीत भगतला आपण पाहिलं. नवीन फलंदाज बॅट्समन भावेश ठाकरे मैदानावरती येतोय. भावेश ठाकरे आणि प्रमोद म्हात्रे ही जोडी खेळतीये. स्कोर कार्ड वरती तब्बल 32 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज हर्ष गोलंदाजी करतोय. तिसऱ्या षटकासाठी या ठिकाणी पाचारित केलं होतं. अद्यापपर्यंत आपण पाहाल तर पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्या. त्यानंतर लगेचच कमबॅक करत असताना टिपलेला गडी. यावेळेस तिसरा चेंडू भावेशसाठी अगदी अर्ध्या पिच वरती चेंडू होता. थोडासा वळण घेत बाहेर निघतोय. गती परिवर्तन केलं, बॅट फिरवली, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन होऊ दिलं नाही. निर्धाव स्वरूपात हा चेंडू या ठिकाणी संपन्न होतोय, समाप्त होतोय. कुठल्याही प्रकारची धाव नाही. चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी करत असताना हर्षला पण पाहताय. पहिला चेंडू निश्चितच हातातनं कदाचित स्किड झाला, फुलटोच झाला. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलंय. यावेळेस उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न फसलाय. बॅटची एज अँड देन टेकन. बिग विकेट, बिग लॉस. मोठा फलंदाज यावेळेस बाद होईल. मध्यफळीला लागलेले खिंडार भावेश ठाकरे बॅक टू द पॅव्हिलियन. मॅच चांगली पाहायला मिळेल. अतिशय रंगतदार सामना पाहायला मिळेल, कारण दोनही बाजूला एकाहून एक दर्जेदार खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकाहून एक दर्जेदार रणनीती आपल्याला पाहायला मिळते. अनुभवी खेळाडू, त्याचबरोबर युवा यंगस्टर्स खेळाडूंचा जोश आपण पाहताय. निश्चितच कौतुक केलं जाईल गोलंदाज हर्षचं. पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता. त्यानंतरची जर आपण पाहाल तर 4 चेंडू आपण पाहाल, एकंदरीत 4 चेंडू फेकले, केवळ 6 धावा पाहायला मिळत आहेत आणि 2 गडी टिपतोय आणि आपल्या संघासाठी एक चांगलं कमबॅक मैदानावरती करून देतोय.
हर्ष भोईर यासाठी ओळखला जातो. निश्चितच पायावरती चेंडू आदळतोय, लेगबाईचा इशारा येतोय, एक धाव येईल, धावफलकाला जोडली जाईल. मात्र आत्मविश्वास आणि कॉन्फिडन्स जर आपण पाहाल तर गोलंदाज हर्ष भोईरचा द्विगुणित झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. पहिल्या चेंडूवरती जरूर 6 धावा आल्या, त्यानंतर मात्र एक चांगलं कमबॅक आणि निश्चित धावांवरती रोख लावतोय. स्कोर कार्ड 33 या आकड्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यात 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. स्ट्राईक एंडवरती प्रमोद म्हात्रे बराच वेळ नॉन स्ट्राईक एंडवरती वाट पाहिली आहे. यावेळी स्ट्राईक मिळाली, फटका खेचलाय, फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग. खाली क्षेत्र निवडत असताना दन 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 करत सीमारेषेच्या बाहेर चेंडू रवाना होतोय. 4 धावांचा तडाखा, चौकार. स्कोर कार्ड वरती 37 धावा, 4 गड्यांच्या मोबदल्यात या 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चित आपण पाहू शकाल चौथ्या षटकाला सुरुवात. आर्यन भोईरच्या खांद्यावरती पुन्हा एकदा या षटकाची रिस्पॉन्सिबिलिटी येते. चौथं षटक चालू होत आहे आणि चौथ्या षटकामध्ये निश्चितच आर्यन भोईर वैयक्तिक खात्यातलं दुसरं षटक हाताळताना पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना विवेक भगत आणि प्रमोद म्हात्रे हे दोन फलंदाज खेळत आहेत. मिडल ऑर्डरमध्ये आलेला विवेक साथ देत असताना प्रमोद म्हात्रेजी. चला, वेळ पाळणं गरजेचं असेल. षटकाला सुरुवात. आर्यन येतोय. या चेंडूवर पहा, शॉर्टपिच चेंडू हुक केले, फटका चांगला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत दणदणीत खणखणीत चौकार. मिळाला. निश्चितच हुक करत असताना या 4 धावा वसूल करतोय विवेक भगत, युवा खेळाडू. निश्चितच सल्ला मसलत करत असताना प्रमोद म्हात्रेला आपण पाहत आहे. जबरदस्त कामगिरी मैदानावरती पेश करतायत. आर्यनवरती जबाबदारी आता मात्र वाढली आहे. इथून थांबवायचंय, धावांचा वेग जो वाढलाय त्याला थांबवायचंय, त्याला थोपवायचंय. धावांमध्ये निश्चितच जी वाढ होत चालली आहे तिच्यावरती नियंत्रण मिळवायचंय. कशा पद्धतीनं नियंत्रण मिळवलं जाईल यासाठी नक्कीच थोडीशी शॉर्ट मीटिंग या ठिकाणी होती आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आर्यन भोईर तयार होतोय. ऍक्शन तुम्ही पाहू शकाल. फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त ऍक्शन आहे, प्रचंड वेग. या चेंडूवरती फटका निश्चितच व्यवस्थित मिडल झाला नाही. एक धाव पूर्ण करतायत. एका धावेची मदत, लेगबाईचा इशारा आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक थोडंसं पुढे सरकेल. ते 42 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतंय. 42 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 गड्यांच्या मोबदल्यात या 42 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रमोद म्हात्रे सलामीचा फलंदाज, 6 चेंडू फेस केले, 16 धावांवरती बॅटिंग करतोय. मैदानावरती सेट आहे. उर्वरित जे चेंडू आहेत त्यांच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न असेल. लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू निघून जातोय. वाईट बॉलचा इशारा केला जातोय. अजून एक धाव येते, स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. संध्याकाळचं वातावरण, शांत चाललेलं क्रिकेट. स्वर्गीय केशव बारकू म्हात्रे स्मृती चषक 2024 मध्ये आपण आहोत. अगदी खेळीमेळीच्या वातावरणात चाललेली ही स्पर्धा. स्पर्धेचा आजचा शेवटचा महाअंतिम दिवस आहे. यावेळेस पहा, समोर खेळलेला फटका लॉंगॉनवरती फिल्डर होता, त्यानं वेगानं जाऊन चेंडूला कलेक्ट केलं. एका धावेवरती संतुष्ट राहत आहेत. एक धावेच्या मदतीनं पुन्हा स्कोर कार्ड वरती 44 धावा पाहायला मिळत आहेत. 4 गड्यांच्या मोबदल्यात या 44 धावा. षटक चालू आहे, चौथं. गोलंदाज आर्यन भोईर. या चेंडूवर सुद्धा पाहिलं जाईल, गुणवत्ता चेक केली जाईल. चेंडूची क्वालिटी चेक करतायत पंच प्रशांत देसाई सर. सांगतायत वाईट बॉल. अवांतरची धाव पुन्हा जोडतायत. एका धावेनं डाव पुढे चाललाय. 50 कडे वाटचाल करत असताना 45 ऑन द बोर्ड. यावेळेस लॉक स्वीपचा नजराणा, परफेक्ट मिडल करतोय बॅट्समन विवेक भगत ऑन फायर. आपल्या टीमसाठी आणि आपल्या स्वतःसाठी एक उपयुक्त खेळी, एक जबरदस्त कॅमिओ पेश करत असताना ठोकलेला हा दर्शनीय षटकार.
खेळीनं आपण पाहत असाल 51 धावा, अर्धशतक कंप्लीट होतंय बॅटिंग करत असताना. जय हरी रांजणोली या संघाचं अप्रतिम दर्जाची बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. मिडल ऑर्डर मध्ये आलेला फलंदाज विवेक भगत 4 चेंडूंवरती 10 धावा वसूल करतोय आणि आर्यन भोईर वरती प्रेशर या ठिकाणी क्रिएट करतोय. आर्यन भोईर यावेळेस पहा, हा चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला ट्रॅव्हल होतोय. फिल्डर त्या ठिकाणी आहे, चेंडूला पकडलं मात्र थ्रो करत असताना चूक केली. सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होत असताना पाहायला मिळाली. मैदानावरती चलबिचल पाहायला मिळाली, थोडीशी अफरातफर पाहायला मिळाली आणि या दरम्यान 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली कॉलिंग. 53 धावा. प्रमोद म्हात्रे मैदानावरती निश्चितच डोक्यानं खेळत असताना, विवेक भगतला कानमंत्र देत असताना निश्चितच त्याच्याकडे स्ट्राईक राहील आणि युवा खेळाडू आहे. प्रॉपर टायमिंग फटके त्याचे पाहायला मिळालेत. मैदानावरती सेट आहे आणि मोठ्या फटक्यांसाठी नक्कीच त्याला प्रवृत्त करत असताना जबरदस्त कॉम्बिनेशन दोघांच्या दरम्यान आपण पाहत आहे. आर्यन येतोय यावेळेस, राऊंड द विकेटनं टाकलाय. फटका व्यवस्थित मिडल जरूर झाला नाही. अलॉंग द कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या जवळ. त्या ठिकाणी फिल्डिंग जबरदस्त पाहायला मिळाली. थ्रो सुद्धा रॉकेट आला होता, मात्र अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये चांगलं कॉम्बिनेशन आलं आणि या 2 धावा सुंदररित्या कंप्लीट करतायत. 4 षटकं संपतायत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तब्बल 55 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहताय. एक अप्रतिम दर्जाची बॅटिंग मैदानावरती पेश होतीये. जय हरी रांजणोली आणि त्यांना फाईट करत असताना टीम मैदानावरती खेळतीये दिवा स्पोर्ट्स दिवा. छोटासा ड्रिंक्स ब्रेक आपण देतोय. स्ट्रॅटेजिक टाइम आउट, स्ट्रॅटेजी बनवण्यासाठी वेळ आणि निश्चितच मैदानावरती काही क्षणांचा ब्रेक आणि आपल्या सर्वांसाठी मनोरंजनासाठी डीजेची सुमधुर धून. नाही, थँक्यू सो मच. आता ब्रेक नको आहे कारण भरपूर वेळ झालाय, त्यामुळे आता क्षणाचाही विलंब न करता लगेच आपण खेळायला सुरुवात करतो. चला मित्रांनो, स्पीडअप करा. भरपूर वेळ आपण ऑलरेडी झालेला आहे, भरपूर वेळ आपण घेतलेला आहे आणि वेळेची काळजी घेणं आपल्यासाठी बंधनकारक असणार आहे. चला, हसा खेळा, वेळ पाळा, शिस्त पाळा, चांगले खेळा, यशस्वी व्हा. षटक क्रमांक 4 संपले. धावफलकावरती 55 धावा. शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ होते. शेवटच्या षटकावरती निश्चितच लक्ष असेल. या षटकामध्ये किती धावा जमतील हे आपल्याला पाहायचंय. एकंदरीत 55 धावा स्कोर कार्ड वरती 4 गड्यांच्या मोबदल्यात शेवटच्या अंतिम षटकाची यावेळेस जबाबदारी देण्यात येते. ती प्रितेश पाटील याच्या खांद्यावरती शेवटच्या षटकाची जबाबदारी. उंचपुरा गोलंदाज, वेगवान गोलंदाजीसाठी नक्कीच सुपरिचित आहे प्रितेश पाटील. स्ट्राईक एंड वरती प्रमोद म्हात्रे. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. या पूर्वार्धामधील गोलंदाज प्रितेश पाटील तयार होतोय राईट मोर द विकेटनं. स्ट्राईक एंड वरती प्रमोद म्हात्रे. चांगला चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर पिच केलं, बरोबर अचूक टप्प्यावरती त्याला रिलीज केलं आणि सरळ विकेट किपरनं कलेक्ट केला. हा चेंडू यावेळेस 0 धावांवरती समाप्त होतोय. स्कोर कार्ड थांबलंय. छोटासा स्वल्पविराम यावेळेस लावलाय 55 या धावसंख्येवरती. प्रमोद म्हात्रे खेळतोय स्ट्राईक एंड वरती. विवेक भगत त्याला साथ देतोय. गोलंदाजी करत असताना प्रितेशनं पहिला चेंडू सुंदर टाकलाय, आश्वासक सुरुवात केली आहे. या चेंडूवर पहा, फुलटोस चेंडू आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग फटका. 2 फिल्डरच्या मधली दरी घेतली आहे. चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या पल्ल्यात. बॅट्समन प्रमोद म्हात्रे प्रमोद म्हात्रेला आपल्याला पाहायला मिळतं साथ देत असताना. युवा खेळाडू विवेक भगत मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करतोय. एक चांगला कॅमिओ त्या बॅटमधनं सुद्धा पाहायला मिळतोय. एकंदरीत 59 धावांवरती स्कोर कार्डला पोहोचवलंय. 4 गडी बाद 59 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानावरती पेश करतायत. भिवंडी ग्रामीणचं क्रिकेट आपण पाहताय. निश्चितच ग्रामीण क्रिकेटच्या मातब्बर टीम खेळतायत. प्रितेशचा हा चेंडू ऑफ साइडला खेळलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेनं. फिल्डर त्या ठिकाणी वेगानं येतोय, मात्र त्याच्या आबाक्याच्या बाहेर बॅट्समन प्रमोद म्हात्रे ठोकतोय हा दुसरा सलगचा चौकार. चौकार येत आहेत सलगचे आणि स्कोर कार्ड तब्बल 63 या आकड्यावर. प्रितेश पाटील कमबॅकची गरज आहे. यावेळेस बॅकफुटला जाऊन दिलाय तडाखा, जबरदस्त फटा, चाबूक शॉट, चेंडू सीमा पार, षटकार.
वाट पाहिली, त्यानंतर ठोकलेला हा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेस मात्र संपूर्ण ताकद या फटक्यावरती लावली होती. मनगटी ताकदीचा पुरेपूर वापर करत असताना जबरदस्त फ्लॅट षटकार पाहायला मिळाला. फ्लॅट बॅटेड, अप्रतिम बॅटिंग, उत्कृष्ट दर्जाची फटकेबाजी, सलगचे 2 चौकार, त्यानंतर षटकार. प्रेशर यावेळेस प्रितेश पाटील वरती. यावेळेस पहा, निश्चितच बॅटवरती व्यवस्थित आला नाही. कदाचित एज झाल्यानंतर विकेटच्या मागे चेंडूला अडवलं जातं. एक सिंगल कंप्लीट आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या प्रयत्नामध्ये मात्र माघारी परतावं लागेल. बॅट्समन विवेक तंबूच्या आश्रयाला. शेवटचा अंतिम षटक आणि या शेवटच्या षटकातील हा शेवटचा चेंडू यावेळेस संपन्न होईल. 70 गाठली आहे. 70 ऑन द बोर्ड. 70 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. प्रितेश पाटील प्रमोदसाठी यावेळेस खेळलेला फटका चेंडू हवेत आहे. दूरवरनं निश्चितच प्रयत्न केले जातील अडवण्यासाठी, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय. प्रमोद म्हात्रे नॉनस्टॉप अनस्टॉपेबल चौकार. फलकावरती जोडल्या तब्बल 74 धावा आणि 75 धावांचं आव्हान या ठिकाणी उभं केलंय. बॅटिंग करत असताना पाहायला मिळेल टीम हायवे दिवी. विशेष करून रांजनोली आपण मैदानाचा ताबा घ्या. चला बलवंत आपण बाजूला व्हा, थोडं त्यांना जाऊन त्या आतमध्ये आणि लगेच आपण खेळायला सुरुवात करू. चला राहुल म्हात्रे आपली सलामी जोडी आपण लगेच मैदानाच्या चारमध्ये पाठवा. उशीर नको आहे, कारण अजून आपल्याला बरेच सामने कव्हर करायचे, त्यामुळे आता उशीर नको आहे. पूर्वार्ध या ठिकाणी संपलाय. धावफलकावरती तब्बल जोडल्यात त्या 74 धावा आणि 75 धावांचं एक मोठं कडवं आव्हान या ठिकाणी उभं केलंय. बिग फाईट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि निश्चितच रांजनोली टीम सराव नको आहे, प्लीज विनंती आहे आपणास की आपण सराव करू नका. चला पंच लगेच चला आपण मैदानाचा ताबा घ्या. चला पंचांना विनंती आहे आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. प्रशांत देसाई सर. पंच्याहत्तर धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय. 75 रन्स टू विन. 75 धावा बनवण्याचा नक्कीच इथून मानस असेल. बॅटिंग करण्यासाठी दिवा स्पोर्ट्स दिवा हा संघ मैदानावरती उतरतोय. बिग फाईट मॅच पाहायला मिळेल. दोनही संघ मातब्बर. दोन्ही संघांच्या दरम्यान एक काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल. 74 धावा पूर्वार्धामध्ये जमवल्या बॅटिंग करत असताना टीम मैदानावरती. जे हरी रांजनोली या संघानं आणि
75 धावांचं आव्हान घेऊन सलामीची जोडी मैदानावरती सज्ज होत आहेत. एका बाजूनं राहुल आणि दुसऱ्या बाजूनं अजय ही जोडी मैदानावरती सज्ज होत आहेत. गोलंदाजी मार्कवरती प्रमोद म्हात्रे. जबाबदारी फार मोठी, 75 धावांचं लक्ष्य पार करायचंय. चला वेळेची काळजी घेऊयात आणि निश्चितच यशस्वी होऊयात. गोलंदाज प्रमोद म्हात्रे षटक क्रमांक पहिला घेऊन सज्ज होत आहेत. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन राहुल म्हात्रे. पहिला चेंडू फटका लाजवाब पाय मिळतोय. खाली क्षेत्र निवडतोय. दणदणीत खणखणीत चौकार. मिनिटांनी बरोबर पहिला चेंडू पडतोय. निश्चितच पहिल्या चेंडूवरती 4 धावांच्या मदतीने धावफलकाला सुरुवात होतीये. बॅटिंग करत असताना दिवा स्पोर्ट्स दिवा संघासाठी ठोकलेला हा पहिला चौकार. राहुल म्हात्रेचा हा दणदणीत फटका बॅटच्या रडारमध्ये समोरच्या दिशेला ठोकलेला हा जबरदस्त दिवे ब्रँड षटकार. वेल बिगन इज हाफ डन. मैदानावरती निश्चितच एक चांगल्या दर्जाची सुरुवात करत असताना बॅट्समन राहुल म्हात्रेनं 2 चेंडूंवरती 10 धावा वसूल केल्या. पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर या चेंडूवरती षटकार ठोकलाय आणि आश्वासन दिलंय, आश्वस्त केलंय. दिवे स्पोर्ट्स दिवे या संघाला निश्चितच पाठलागासाठी तयार केलंय. दमदार सुरुवात. 2 चेंडूंवरती 10 धावा येत आहेत. गोलंदाज प्रमोद म्हात्रे गोलंदाजीसाठी आणि निश्चितच अनुभवी गोलंदाजावरती चढवलेला हा जबरदस्त हल्ला बोल मैदानावरती सुरू झालाय. राहुल म्हात्रेचा बल्ला बोलतोय. चला स्पीडअप करा मित्रांनो, वेळेची काळजी घ्या. संध्याकाळचं सत्र आहे, अजून भरपूर मॅच आपल्याला कव्हर करायच्या आहेत. निश्चितच परिसरातील ग्रामीण गटातून टीम ढवळेपाडा मेगा फायनल साठी वाट पाहते. त्याचबरोबर यानंतर सुद्धा आपल्याला भरपूर मॅचेस कव्हर करायच्या आहेत. गोलंदाज प्रमोद म्हात्रे. या चेंडूवरती खेळलेला फटका त्या सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी. चेंडूला अडवण्यात यश मिळालं आणि निर्धाव स्वरूपात हा चेंडू या ठिकाणी संपन्न झालाय. चांगली गोलंदाजी. 2 मोठे फटके आल्यानंतर लगेचच कमबॅक केलंय. राहुल म्हात्रे आक्रमक आहे, आक्रमक बॅटिंग करतोय. निश्चितच मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातोय. त्याला या चेंडूवरती थांबवलंय. प्रमोदचा हा चेंडू यावेळेस सुद्धा फटका चांगला. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं चेंडू सरळ निघून जातोय वेगानं. चौकारासाठी 4 धावा. गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न होता आणि निश्चितच समोर पाहिलेला चेंडू निश्चित या चेंडूवरती 4 धावा येत आहेत. 4 धावांची मोहर उमटवली आहे. स्कोर कार्ड 14 वरती जाऊन पोहोचलंय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. या षटकात जास्तीत जास्त धावा जर आल्या तर निश्चितच मॅच मध्ये कमबॅक करण्यासाठी सोपं जाईल. राहुल म्हात्रेला माहिती आहे यावेळेस फसलेला फटका, मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू खाली फिल्डर येतोय, सुंदर झेल त्या ठिकाणी टिपतोय आणि पहिला फलंदाज माघारी परतेल. बॅट्समन राहुल म्हात्रे तंबूच्या आश्रयाला परत येतोय. आमचे रतन भाऊ नवीन फलंदाज मैदानावरती. चैतन्य म्हात्रे बॅटिंग करण्यासाठी येतोय. चैतन्याच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी वाढली आहे. राहुलनं सुरुवात केली, एक छोटीशी एक चांगली इनिंग सादर केली आणि तो तंबूच्या आश्रयाला जातोय. निश्चितच इथून जबाबदारी वाढली अजय भोईर आणि चैतन्य या 2 फलंदाजांची. चैतन्य म्हात्रे वन डाऊन वरती बॅटिंग करण्यासाठी येतोय. महत्वाची जागा असते ज्या जागेवरती विराट कोहली बॅटिंग करतो. निश्चितच ज्या वेळेला लवकर विकेट जाते त्यावेळेला डाव सावरायचा असतो. ज्या वेळेला सलामी चांगली येते त्यावेळेला मोमेंटम द्यायचा असतं. यावेळेस मोमेंटम देत असताना आल्या पहिल्या चेंडूवरती आसमानी धमाका
बॅट्समन चैतन्याच्या बॅटमधनं चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चैतन्याचं वातावरण. दिवा स्पोर्ट्स दिवामध्ये षटकार. पाठलागाला सुरुवात केली आहे. पाठलागाच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल. पहिलं षटक संपलं. 20 धावा वसूल केल्या. बॅटिंग करत असताना दिवा स्पोर्ट्स दिवा आपल्या नावाला साजेशी सुरुवात, लौकिकाला साजेशी सुरुवात आणि निश्चितच चेस करण्याच्या दिशेनं टाकलेलं पहिलं पाऊल. चांगली बॅटिंग करत असताना टीम हायवे दिवे चैतन्य म्हात्रे आणि अजय भोईर ही जोडी मैदानावरती. गोलंदाजीवरती विनीत भगतला आपण पाहत आहे. अष्टपैलू खेळाडू आहे. बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली. यावेळेस जबाबदारी गोलंदाजी करण्याची आहे आणि समीकरण आपण पाहाल तर 24 चेंडू 55 धावांची गरज विजयासाठी. बॅटिंग करत असताना दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाला विनीत भगतचा हा चेंडू इनसाइड आउट फटका चांगला पाहायला मिळाला. अतिशय दर्जेदार फटका. दिमागात ठोकलेला हा दिमागदार चौकार. धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला जातोय. भगवा मानाचा, अभिमानाचा, स्वाभिमानाचा भगव्याचे पुजारी दिघे साहेबांची आठवण झाली आणि यावेळेस पहा फटका चांगला पाहायला मिळेल. पाठोपाठ ठोकलेला हा दुसरा चौकार. यावेळेस दिशा ऑन साइडला पाहायला मिळतीये. बॅट्समन अजय भोईरच्या बॅटचा क्लासिकल नजराणा पहा. चेंडू सीमा पार. विजयाच्या दिशेनं पावलं टाकायला सुरुवात केली आहे. 28 धावा स्कोर कार्ड वरती. विनीत येतोय गोलंदाजी करण्यासाठी. सलगच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आलेत. बॅटिंग करत असताना अजय भोईर मैदानावरती खेळतोय. यावेळेस फटका चांगला आहे. शॉर्ट ऑन पुल, पॉवरफुल फटका. चेंडू गाठतोय सीमारेषा. जबरदस्त बॅटिंगचा नजराणा पेश करत असताना बॅट्समन अजयच्या बॅटमधनं हा भोईर ब्रँडेड षटकार. बदलापूरच्या या नगरीमध्ये आपण पाहत आहे दर्दी प्रेक्षकांची गर्दी आणि या दर्दी प्रेक्षकांची मन भरणारी फलंदाजी मैदानावरती करत असताना बॅट्समन अजय भोईरला आपण पाहत आहे. चारही बाजूला तुडुंब गर्दी. प्रेक्षक राजा यावेळेस आपण पाहाल तर जिथं जिथं जागा मिळेल तिथं तिथं निश्चितच जागा पकडून या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतोय. या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करूया आणि त्यांचं मनोरंजन करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. चांगल्या दर्जाची बॅटिंग मैदानावरती पेश होतीये. त्यानंतर एक चांगला चेंडू येतोय. निश्चितच विनीत थोडासा यावेळेस चांगला प्रयत्न करताना पाहायला मिळाला. डॉट येतोय. स्कोर कार्ड वरती आपण पाहा तर 34 धावा तब्बल जोडतायत. षटक दुसरं चालू आहे. विनीत भगत राईट अमोर द विकेट. यावेळेस समोरच्या दिशेला फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडलंय. अतिशय दर्जेदार फटकेबाजीचं प्रात्यक्षिक. जबरदस्त गॅप सिलेक्शन. चौकार. लाजवाब फटकेबाजी, मनमोहक फटकेबाजी पाहायला मिळतीये. ज्या वेळेला निश्चितच क्लासिकल खेळायचं असतं त्यावेळेला क्लासिकल रेंज हिटिंग, ज्या वेळेला मोठे प्रहार करायचे असतात त्यावेळेला निश्चितच क्लीन हिटिंग पाहायला मिळतीये. बॅटिंग करत असताना अजय मात्र सर्व प्रेक्षकांची मनं जिंकणारी बॅटिंग यावेळेस मैदानावरती पेश करतोय. 75 धावांचं मोठं आव्हान, कडवं आव्हान आहे. या आव्हानाचा पाठलाग करत असताना
जबरदस्त दर्जाची फलंदाजी मैदानावरती चालू आहे. षटक दुसरं चालू आहे. तब्बल 38 धावा धावफलकावर जोडतायत. जवळजवळ अर्ध्याहून जास्त रस्ता पार झालाय. शेवटचे 19 चेंडू शिल्लक आणि 37 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अजय साठी यावेळेस पहा ऑन साइडला खेळलेला फटका. आता मात्र मिड विकेट बाउंड्रीवरनं फिल्डर त्या ठिकाणी येतोय. एक सिंगल कंप्लीट हातातनं चेंडू स्किट होतोय. फंबल झालं. दुसऱ्या धाबेसाठी धावतायत. थ्रो थोडासा वाईड आला आणि या अनुषंगानं या 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करतायत. 2 धावा येतील. धावफलकाला जोडल्या जातील. 2 षटकं संपतायत मित्रांनो. दमदार, आश्वासक आणि फ्लाइंग स्टार्ट. 1 गडी बाद, 40 धावा. दिवा स्पोर्ट्स दिवा. जे प्रेक्षक त्या ठिकाणी रोडच्या बाजूला आपली बाउंड्री आहे भगव्या पट्टी, त्या भगव्या पट्टीच्या आतमध्ये कोणी पाय टाकू नका. पडद्यावरती, भगव्या पडद्यावरती कोणी पाय ठेवून बसू नका. प्रेक्षकांना सूचना आहे. आयोजकांच्या वतीनं ही प्रेमाची सूचना. सीमारेषेच्या आतमध्ये, भगव्या पट्टीच्या आतमध्ये कोणी पाय टाकून बसू नका किंवा पट्टीवरती पाय ठेवून बसू नका. आपल्या सर्वांना प्रेमाची सूचना मित्रांनो. प्रेक्षक राजा या ठिकाणी दाटीवाटीनं उपस्थित आहे. क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वजण आला आहात. आपल्या सर्वांचं स्पर्धेच्या वतीनं आम्ही हार्दिक सहर्ष स्वागत करतोय. 2 षटकं संपली आहेत मित्रांनो. 40 धावा धावफलकावरती जोडल्यात आणि इथून खरी मजा मॅच मध्ये येणार आहे. 18 चेंडू आणि 35 धावा अजूनही बनवायच्या आहेत. एकंदरीत 2 षटकं संपली आहेत. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अतिशय दर्जेदार मॅच मैदानावरती सादर होतीये. भिवंडी ग्रामीणच्या 2 ताकदवर टीम एकमेकांच्या समोर झुजतायत. रांजणोली विपक्ष दिवा स्पोर्ट्स दिवा. पहिलाच बॉल फुलटोच चेंडू चैतन्यासाठी आला आणि चैतन्य निर्माण करून जातोय दिवा स्पोर्ट्स दिवाच्या गोटामध्ये. चेंडू सीमारेषेच्या पल्ल्याआड. षटकार. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. षटकार येतोय. चैतन्याच्या बॅटमधून आलेल्या 6 धावा, 2 चेंडू फेस केलेत. 12 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाठोपाठ 2 षटकार ठोकलेत आणि सामन्याचं मोमेंटम आपल्या बाजूने शिफ्ट करत असताना दिवा स्पोर्ट्स दिवा संघासाठी ठोकलेले 2 सिक्सर. यावेळेस हा सुद्धा चेंडू पहा. फटका खेचलाय. चेंडू हवेत आहे. फिल्डर दूरवर येतोय. संधी निर्माण झाली आहे आणि निश्चित झेल टिपला जातोय. शांत केलं जातंय चैतन्याला आणि 12 धावांची खेळी साकारून तंबूच्या आश्रयाला परत येतोय. एक चांगली खेळी केली. 3 चेंडू फेस केले. 12 धावा वसूल केल्या आणि त्यानंतर तंबूच्या आश्रयाला येतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. नवीन फलंदाज बॅट्समन आशिष पाटील मैदानावरती येतोय. अजय भोईर आणि आशिष पाटील ही जोडी मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. स्कोर कार्ड तब्बल 46 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. विवेक भगत गोलंदाजी मार्कवरती. युवा गोलंदाज आहे. युवा खेळाडू. जबाबदारी दिली आहे आणि ही जबाबदारी मला पार पाडायची आहे या अनुषंगानं गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. त्यानंतरच्या चेंडूवरती विकेट कॅरी करतोय आणि आपल्या संघासाठी इथून अजून आमचं सुद्धा आव्हान कायम आहे हे सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. फलंदाज बाद झालाय. दुसरा गडी बाद झालाय. विवेकचा हा चेंडू फुलटोज आहे. आल्या पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. निश्चितच त्या ठिकाणी स्टॉप दिलाय. चेंडूला अडवलंय. पंचांकडे दाद मागितली जाते. एक सिंगल धाव कंप्लीट केली आहे. नो बॉलचा इशारा येतोय पंचांचा. हा बिमर चेंडू आणि चेक केलं जाईल. यस, हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. तिसरे पंच आमचे चेक करतील. निश्चितच कंट्रोल रूम मध्ये टेनक्रिक वाहिनी सर्व सज्ज आहे. टेनक्रिकची संपूर्ण टीम सज्ज आहे. त्या ठिकाणी आमचे तिसरे पंच सज्ज आहेत. चेक केलं जाईल. एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. दूध का दूध, पाणी का पाणी. टेनक्रिक वाहिनीचं हे लाईव्ह कव्हरेज आपण पाहत आहे. अतिशय दर्जेदार चॅनेल आहे. आपण अजून जर जोडले गेले असाल, मात्र जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. तिसरे पंच चेक करतायत. चेंडूची गुणवत्ता पाहतायत. चेक करतायत. निश्चितच
हाईट फॅक्टर या ठिकाणी चेक केला जातोय. तिसऱ्या पंचांचा निर्णय, इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे आणि निश्चितच यावेळेस हा निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगल्या पद्धतीने यावेळेस आपल्यापर्यंत निर्णय पोहोचतोय. तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्याला मिळतोय. इट इज अ फेअर डिलिव्हरी. स्कोर कार्ड आपण पाहाल तर 47 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळतं. 47 धावा. विवेक भगत गोलंदाजी मार्कवरनं, स्ट्राईक एंडवरती अजय भोईरला आपण पाहता. धावसंख्येला वाटचाल, धावसंख्येची निश्चितच रेलचेल वसूल करून देण्याचं काम केलंय. अजय भोईर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं सांगत असताना ठोकलेला हा अजून एक षटकार. चेंडूला ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. निश्चितच जर याच प्रयत्नात आपण पाहाल तर रडारमध्ये चेंडू जातो. यावेळेस फसलेला फटका, कदाचित हाच प्रयत्न होता या अगोदरच्या चेंडूवरती. यावेळेस यशस्वी झालाय. मोठी विकेट मैदानावरती कॅरी करतोय. चांगला फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. अजय भोईर तंबूच्या आश्रयाला परत येतोय. वरती खेळतोय. एक धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. साथ देण्यासाठी बॅट्समन विकी म्हात्रे मैदानावरती बॅटिंग करताना पाहायला मिळेल. मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करायची आहे. 13 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. कशा पद्धतीने केलं जाईल, मैदानावरती संघर्षपूर्ण भूमिका पार पाडावी लागेल. संघर्षाचा संघर्ष योद्धा इथून बनावं लागेल. 13 चेंडू 22 धावा. अद्यापपर्यंत काय झालं, अद्यापपर्यंत काय घडलं यावरती जास्त विचार न करता इथून एक चांगला गेम मैदानावरती दाखवावा लागेल. दोनही संघांना निश्चितच सामना ऑन आहे. 13 चेंडू 22 धावांची आवश्यकता. गोलंदाज विवेकचं कौतुक केलं जाईल. 5 चेंडू फेकलेत, 2 गडी टिपलेत, 13 धावा खर्च केल्यात. षटक क्रमांक चालू असताना तिसरं. चला स्पीडअप करा, वेळेची काळजी घ्या, स्पीडअप करा. विवेक भगत राईट आर्म राऊंड द विकेटनं यावेळेस विकी म्हात्रेसाठी आल्या आल्या हा चेंडू फेस करताना मात्र फसतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव स्वरूपात हा चेंडू समाप्त होतोय. षटक क्रमांक तिसरं या ठिकाणी संपलंय. धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 53 धावा. बॅटिंग करत असताना टीम दिवा स्पोर्ट्स दिवा संघ खेळतोय. तीन षटकं संपतायत. स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 53 धावा. निश्चितच इथून जर आपण पाहिलं तर 12 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष्य पार करायचंय. काटी की टक्कर मैदानाच्या आतमध्ये झुंजार खेळी करावी लागेल. 12 चेंडू 22 धावा. मैदानावरती निश्चितच दोनही बाजूनं आग लागलेली आपल्याला पाहायला मिळेल. समसमान मेहनत घेत असताना, समान समान कष्ट घेत असताना पाहायला मिळत आहेत. दोनही संघ मैदानावरती आपल्या नावाचा झेंडा गाडण्यासाठी प्रयत्न करतायत. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. 12 चेंडू आणि 22 धावांचं लक्ष्य. षटक क्रमांक 4 ची जबाबदारी गोलंदाजीसाठी दीपक चौरासिया षटक क्रमांक 4 घेऊन सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळेल. जे हरी रांजरोली संघासाठी 4थं षटक. चला वेळेची काळजी घ्या. गोलंदाज दीपक चौरासिया. पहिला चेंडू आशिष पाटील साठी. पहिला चेंडू फेस करतोय आणि पाटील की पेश करत असताना मैदानाच्या आतमध्ये ठोकलाय हा दिवा ब्रँड षटकार. विजयाच्या दिशेनं वाटचाल, आगेकूच.
आज ते कदम फटका चांगला आहे, खाली क्षेत्र पुन्हा एकदा निवडलंय, जबरदस्तरित्या टो लावलंय, दूरवरनं फिल्डर येतोय, मोठी मेहनत घ्यावी लागेल, जाऊन पकडेल, अडवेल, फेकेल, तोपर्यंत येत आहे 2 धावा. 2 धावांची मदत धावफलकाला पुन्हा येईल. स्कोर कार्ड वेगानं पुढे सरकताना पाहायला मिळतंय. तब्बल 61 धावा स्कोर कार्ड वरती. दीपक 84 या गोलंदाजी मार्क वरती. 4थं षटक त्याच्या खांद्यावर जबाबदारी आली. समीकरण पहा, 10 चेंडू आणि 14 धावांचं लक्ष इथून पार करायचं विजयासाठी. 10 चेंडू 14 धावा बनवाव्या लागतील विजय मिळवायचा असेल तर टीम दिवा स्पोर्ट्स दिवा या संघाला. जर जिंकायचं असेल तर डिपेंड करायचे आहेत टीम रांजनोली. यावेळेस दीपकचा हा चेंडू चेक केला जाईल, जास्त बाहेर आहे. पंच सांगतायत वाईट बॉल. अवांतरची अजून एक धाव आली. स्कोर कार्ड पुढे सरकतं ते 62 वरती 62. 10 चेंडू 13 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. निश्चितच सामना कोण जिंकेल यासाठी थोडीशी वाट पाहावी लागेल. वेट अँड वॉच. फटका चांगला खेळलाय, कव्हर स्वीपर बाउंड्रीवरती, त्या ठिकाणी फिल्डर आहे, एका टप्प्यावरती चेंडूला अडवलंय, फेकतोय. थ्रो सुद्धा चांगला आला, मात्र दरम्यान रनिंग बिटवीन द विकेट अतिशय उत्तम उच्च दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पेश केली आहे. बॅटिंग करत असताना आशिष पाटील डोक्याचा वापर करून खेळतोय, अभ्यासपूर्ण बॅटिंग करतोय. जसा चेंडू येतोय चेंडूच्या गुणवत्तेवरती खेळतोय, चेंडूच्या मेरिटवरती खेळतोय. 2 धावा घेतल्या, धावफलकावरती जोडतोय. स्कोर कार्ड पुढे सरकलं ते 64 या धावसंख्येवरती. यावेळेस फिरून मारलेला फटका, चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या पल्ल्याआड, चौकार. पुन्हा एकदा येत आहेत, चांगल्या पद्धतीने बॅटिंग मैदानावरती पेश होतीये. यावेळेस हा सुद्धा चेंडू चुकीच्या पद्धतीनं फुलटोज आहे. ऑन साइडला फटका चांगला आहे. दर्जेदार बॅटिंगचं प्रात्यक्षिक मैदानावरती. आशिष पाटील ऑन फायर, षडार. दिवा स्पोर्ट्स दिवा हा संघ मैदानावरती खेळतोय आणि विजयाची विजयमाला जवळ त्यांच्या गळ्यामध्ये पडण्याच्या तयारीमध्ये. 7 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता विजयासाठी. सामना सोपा सुखकर करत असताना, बॅटिंग करत असताना टीम दिवा स्पोर्ट्स दिवा आशिष पाटीलचं कौतुक केलं जाईल. एक सुंदर कॅमिओ मैदानात पेश करतोय, ग्रेट फिनिशरची भूमिका अदा करतोय. 1 धावेची गरज आहे आणि ही गरज भागवत असताना इथं मात्र विकेट कॅरी केली जाईल. फलंदाज बाद होतोय. आशिष पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. आणि ही 1 धाव पूर्ण करतोय. फटका चांगला पाहायला मिळतोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. हा विजयी दणदणीत पुकार. नैवेद्य टीम कॅप्टन आर्यन, टॉससाठी आपण यायचं. मारतो मॅच कळवा. 3 ओव्हरची मॅच. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अजय भोईर, 8 बॉल 26 रन. थँक्यू. टॉस आम्ही संपन्न करतोय. दोन्ही आता भिवंडी
तालुक्यातून संघ तुम्हाला पाहायला मिळतील. एका बाजूला वादवड तर दुसऱ्या बाजूला दिवा स्पोर्ट्स दिवा. टॉस जिंकला इथे टीम